कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, मला माफ कर बाळा, माझी चूक झाली। तुम्ही का माफी मागताय? खरंच माझी चूक झाली बाळा, तुमची नाही चूक झाली, माझी चूक झाली। मी तुला सांगायला नको होतं। पण बाबा, तुम्ही तुमच्या मनचं थोडी ना काही सांगितलं। अक्षरा, मी चारूची अधिपतीची शपथ घेऊन सांगतो, मी सांगितलेला शब्दाने शब्द खराय। मग अधिपती हे मान्य का करत नव्हते? मान्य करतोय तो। नाही बाबा, ते मॅडमच्या पूर्णपणे कह्यात गेलेत। हीच माझी चूक झाली बाळा। तुला कल्पना नव्हती पण मला होती। मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगितलं। त्याचा तुझ्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केला मी। वर तुला स्टँड घे बोल असंही मीच सांगितलं। मी तुला सावधपणे वागायला सांगायला हवं होतं, तुला अलर्ट करायला हवं होतं मी। पण बाबा, असं काय चुकलं आपलं? असे का वागले अधिपती? मला जायला सांगितलं त्यांनी। बाळा, बाळा ऐक, आत्ता अधिपतीवर रागवू नकोस। तुला माहितीये तो पूर्णपणे त्या बाईच्या प्रभावाखाली आहे, माहितीये ना? पण मी बायको आहे त्यांची, आणि मी खरं तेच बोलले। अक्षरा, प्रत्येक वेळेला खरं बोलणं आपल्याला न्याय मिळवून देतच असं नाही। म्हणजे या घराची गणितं वेगळी आहेत अक्षरा। भुवनेश्वरीचा सगळा कारभार उलटा आहे। पण माझी काय चूक होती बाबा? तुझी नाही, आपली। आयतं खोलीत दिलं आपण तिच्या हातात। मला फक्त अधिपतींना सावध करायचं होतं बाबा। अक्षरा, पण त्याला तिच्यापासून धोका आहे हेच त्याला पटत नाहीये ना? हेच ना बाबा, हेच मला त्यांना जाणवून द्यायचं होतं की धोका आहे। ते एका दिवसाचं काम नाही बाळा। हे वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण ती भुवनेश्वरी साधी बाई नाहीये। 12 गावचं पाणी प्यालेली बाई आहे ती। तिला हरवणं ही खूप मोठी हळू चालणारी प्रक्रिया आहे, आणि तरी सुद्धा तिला हरवता येईल याची काही खात्री नाही। अधिपतीच्या मनात तिचं स्थान देवीचं आहे अक्षरा, आणि त्यासाठी तर तिने इतकी मेहनत केली आहे 20 वर्ष। तू काही तासात कसं बदलशील सगळं? अक्षरा, एक गोष्ट लक्षात घे, अधिपतीला भुवनेश्वरीपासून दूर करणं जवळ अशक्य आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।